नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या ड्रीम विजन या युट्यूब चॅनलवर आणि ड्रीम विजन या ऍप्लिकेशनवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मिश्रणावरचा सेकंड पार्ट घेऊन आलेलो आहे. या सेकंड पार्ट मध्ये तुमच्या मागच्या व्हिडिओच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यावर आधारित पुढच्या संकल्पना आपण आता क्लिअर करून देणार आहोत. वेळ वाया न घालवता चालू करून द्या आजचा मिश्रणाचा पार्ट 2. अशाच अजून नेक्स्ट पार्ट सुद्धा येत राहणार आहे. सर्व मिश्रण प्रकरण आपलं क्लिअर होणार आहे. चला वेळ वाया न घालवता चालू करूयात आजच्या पहिल्या प्रश्नाला. काय म्हणतोय पहिला प्रश्न बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. पहिला प्रश्न काय म्हणतोय, एक 15 रुपये किलोग्रामच्या दराच्या तांदूळात 21 रुपये किलोग्राम दराचा तांदूळ कोणत्या प्रमाणात मिळवावा. मिळवावा म्हणलं की मिश्रण आलं लक्षात ठेवायचंय. मिश्रणास 22 रुपये पर केजी दराने विकल्यास, विकल्यास आलंय म्हणजे आपल्याला ही 22 रुपये जी किंमत आहे ही 22 रुपये, ही 22 रुपये कोणती किंमत आहे रे. विकल्यास शब्द आला म्हणलं की ही विक्री किंमत आहे. 22 रुपये किलो दरास विकल्यास 10% या प्रश्नामध्ये महत्वाचा शब्द जर कोणता असेल तर हा शब्द महत्वाचा आहे, नफा होतो, प्रॉफिट होतो असं आपल्याला म्हणलेलं आहे. म्हणजे 22 रुपये ही विक्री किंमत असताना 10% नफा होतो. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा जे मिश्रण आहे त्या मिश्रणाची मूळ किंमत, म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेत खरेदी किंमत म्हणत असतो, ती मूळ किंमत आपल्याला पहिल्यांदा शोधावी लागेल. आणि मूळ किंमत जर पहिल्यांदा शोधायची असेल तर मला नॉर्मली तुम्ही सांगा, एखादा व्यवहार आहे आणि त्या व्यवहारात 10% नफा व्हायला लागलाय. काय व्हायला लागलाय? 10% नफा. आता 10% नफा जर होत असेल तर मिश्रणाची विक्री किंमत किती होत असते रे. 100वर 10% नफा म्हणजेच मिश्रणाची विक्री किंमत होत असते 110%. बरोबर, हे तर नॉर्मल गोष्ट सगळ्यांना माहित असते. 100वर 10% नफा म्हणजे 110% ही विक्री किंमत होते. आणि मग तुम्ही नॉर्मली मला सांगा, 110% म्हणजे तुम्हाला किती रुपये दिले? 22 रुपये दिले. आपल्याला मूळ किंमत काढायची आहे म्हणून आपण किती घेणार? 100% बरोबर घ्यायचंय. किती टक्के बरोबर घ्यायचंय? 100% बरोबर किती रुपये होईल ही आपल्याला मिश्रणाची मूळ किंमत भेटणार आहे. ही पहिल्यांदा आपण शोधून घ्यायची. चला शोधणं चालू करून द्या. मिश्रणाची मूळ किंमत मग तिरकस गुणाकार करणार ना. तिरकस गुणाकार कोणाचा? तर सर 100 गुणिले कोण येणार आहे? 22 आणि भागाकारात कोण येणार आहे? तर 110 येणार आहे. भागाकारामध्ये 110 लिहून टाकले. काटाकाटी करणं चालू करून देत. बघा काटाकाटीमध्ये हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, 11ने भाग द्या 22 ला जातोय तर 11 एका 11, 11 दोन्ही 22 आणि 2 गुणीला जर 10 केलं तर 20 येणार आहे. म्हणजे 20 रुपये ही तुमची त्या मिश्रणाची कोणती किंमत असेल? मिश्रणाची मूळ किंमत असणार आहे. किती रुपये? 20 रुपये मिश्रणाची मूळ किंमत. आता मिश्रणाचा दर आपल्याला भेटलाय, हे लक्षात असू द्या. हा 20 रुपये जो आहे हा मिश्रणाचा दर आहे. आणि मागच्या वेळेस जसं बोललो, मागच्या वेळेस नसेल पाहिला तरी पण आता पण क्लिअर होईल, काय अडचण नाही. पण पाहत चला सिक्वेन्सने पहा. बघा मागच्या वेळेस जसं बोलले, आपल्याकडे एक तांदूळ आहे 15 रुपये किलोचा. किती रुपयाचा आहे? 15 रुपयाचा. आणि दुसरा तांदूळ आहे 21 रुपयाचा. किती रुपयाचा आहे? 21 रुपयाचा. या दोघांना मिक्स करतोय, 15चा आणि 21चा दोघांचा मिक्स केल्याच्या नंतर किंमत किती येते? 20 रुपये येते. 22 घ्यायचं नाही, 22 ही विक्री किंमत आहे. लक्षात असू द्या, 22 ही विक्री किंमत आहे. परत परत त्याच्यावरच फोकस करतोय कारण विद्यार्थी इथं चुकतात म्हणून. राईट. एक नॉर्मल गोष्ट लक्षात ठेवा, संकल्पना. दोन वस्तू आहेत, त्यांची किंमत आहे, त्या दोघांना आपण मिक्स करतोय. मिक्स केल्याच्या नंतर त्या दोघांची जी किंमत आहे त्या किमतीच्या मध्ये प्राइस येणार ना कुठेतरी. इथेच बघा ना, हे बघा इथे किती रुपये आहे? 15 रुपयाची प्राइस आहे. आणि दुसरी वस्तू आहे 21 रुपयाची. कोणतीही वस्तू असू द्या, साखर, तांदूळ, गहू, काय जे असेल ते असेल. आता दोघांना मिक्स केल्यावर त्याची प्राइस वाढणार आहे का? नाही ना. 22 रुपये होणार नाही ना. 21 पेक्षा जास्त होईल का? नाही ना. एक जी लहान प्राइस आहे म्हणजे 15 रुपये, या 15 पेक्षा कमी होणं शक्य नाही. आणि जी 21 प्राइस आहे 21 पेक्षा मोठी होणं शक्य नाही. कारण मिश्रण झाल्याच्या नंतर दोघांच्या मध्येच कुठेतरी बघा 20 दोघांच्या मध्ये कुठेतरी आहे. चला तिरकस वजाबाकी करायची. वजाबाकी बोला, 15तून 20 जातात का? नाही सर, 15 मधून 20 जात नाही. मग आपण काय करूयात? 20 मधून 15 वजा करूयात. प्लस मायनसचं चिन्ह काही बघायची गरज नाही. 20 मधून 15 गेले, राहिले किती? 5. हे 5 लिहून टाकले. 21 मधून 20 गेले, राहिला एक. तिरकस वजाबाकी इकडे लिहून टाकायची 1. म्हणून आमचा रेशो येणार आहे 1:5. आपल्याला काय विचारलंय? रेशो जे विचारलंय कोणत्या प्रमाणात मिळवायचंय, तर आम्ही म्हणणार आहोत सर 1:5 या प्रमाणात मिळवला पाहिजे. इथे आन्सर लिहून टाकूयात. किती? 1:5. संपलं माझा आन्सर. बस याच पद्धतीने आपल्याला जमलं पाहिजे. याच पद्धतीने सर्व प्रश्नाचे आन्सर आपल्याला शोधायची आहेत. राईट. तर असेच प्रश्न हळूहळू कशा पद्धतीने बदलले जातात ते आता आपण फटाफट पुढच्या प्रश्नामधून आपल्याला कळणार आहे. संकल्पना जेवढे जास्त आपण पहिल्या प्रश्नात बोलतो का तेवढं फोकस करायचा. संकल्पना सगळ्या क्लिअर झाल्या असेल याची गॅरंटी 100%. चला बघूयात नंतरचा प्रश्न, सेकंड नंबरचा. काय म्हणतोय प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल बघा. आता या प्रश्नाला पहिल्यांदा समजून घ्या. प्रश्नाला फोडून घेऊयात अगोदर, पोस्टमार्टम केल्यासारखं. बघ काय म्हणतोय प्रश्न. एक 15 रुपये किलो दराच्या तांदूळात 27 रुपये किलो दराचा तांदूळ, दोन प्रकारचे तांदूळ दिले. एक 15 रुपये किलोचा आहे, दुसरा 27 रुपये पर किलो दराचा तांदूळ मिळवला.
जर त्या मिश्रणात 28 रुपये पर केजी दराने विकल्यास, विकल्यास म्हणले की काय रे राजांनो, क्लिक झालं पाहिजे. विकल्यास म्हणजे 28 रुपये ही विक्री किंमत आहे. कोणती किंमत आहे? विक्री किंमत. 12% नफा होतो. 12% नफा म्हणजे विक्री किंमत किती टक्के रे? पटकन बोलायचं. विक्री किंमत सर 12% नफा म्हणजे 112% ही आमची झाली विक्री किंमत. 112% म्हणजेच किती रुपये? 28 रुपये. पटकन कळायला पाहिजे ना. 112% म्हणजे 28 रुपये. तर आपल्याला पहिल्यांदा कोणतं काढून घ्यावं लागेल? 100% बरोबर किती रुपये हे पहिल्यांदा शोधावं लागेल. 100% बरोबर किती? बस हे क्लिक झालं ना, बाकी सगळं आन्सर तुम्ही तोंडी काढू शकता, बोटावर काढू शकता. चांगली प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर चल शोधूयात. तिरकस गुणाकार करणं चालू करूयात. काय म्हणावं लागेल सर? 100 गुणिला 28 भागाकारात कोण रे? भागाकारात येणार आहेत 112. 112 म्हणल्याच्या नंतर दोघांना कोण भाग जातो? 14 ने भाग जातो. देऊन टाका. बघा 14 1 14, 14 दोन्ही 28, 14 1 14, 14 8 112. चला परत बे एक बे, नंतर 2 ने जर 8 ला भाग दिला बेचोक 8 म्हणत असतो. 4 ने 100 ला भाग द्या. 4 ने जर 100 ला भाग दिला तर लगेच कळायला पाहिजे 25 चा भाग जातो, कारण 25 चोक 100 होत असतात. राईट. 25 रुपये ही तुमची मिश्रणाची किंमत आली आहे. 25 रुपये ही तुमची कशाची किंमत आली आहे? मिश्रणाची किंमत 25 रुपये आलेली आहे राजांनो, हे लक्षात असू द्या. चला दोन प्रकारचे तांदूळ आहेत. पहिला तांदूळ काय किती रुपयाचा आहे? 15 रुपयाचा. आणि दुसरा तांदूळ किती रुपयाचा आहे? 27 रुपयाचा. दोघांना मिश्रण केलंय. मिश्रण केल्याच्या नंतर मिश्रणाचा दर आलाय 25 रुपये, जो की आपण आता इथं शोधलेला आहे हा वाला. राईट. लक्षात असू द्यायचा. तिरकस वजाबाकी म्हटले होते सर, तिरकस वजाबाकी करणार. 15 मधून 25 वजा करणार. होणं शक्य नाही. 25 मधून 15 वजा करा. 25 मधून 15 गेले राजांनो, राहिले किती? 10. चला ही तिरकस वजाबाकी करा. 27 मधून 25 गेले. 27 मधून 25 गेले, राहिले किती? 2. 2 आणि 10 याला प्रमाणात मांडण्यासाठी लहानात लहान करा. दोघाला कोण भाग जातो? सर दोघाला 2 न भाग जातो. देऊन टाका. काय? बे एक बे, आणि 10 ला जर भाग दिला बे पंच 10. म्हणजे या प्रश्नाचा रेशो काय आलाय? 1:5. हा आमचा रेशो आला. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर आलाय 1:5 या प्रमाणात तो तांदूळ मिसळावा लागेल. म्हणजेच आमच्या मिश्रणाची किंमत 25 रुपये होणार आणि विक्री किंमत 12% नफ्याने 28 रुपये होणार. हे आम्हाला क्लिक झालं पाहिजे आणि कळलं पाहिजे. राईट. सोपा प्रश्न होता, सेम मागच्या प्रश्नासारखा होता. कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. असाच पुढचा एक प्रश्न पाहूयात. काय म्हणतोय पुढचा प्रश्न बघा. 30 रुपये दराचा तांदूळ. किती रुपये दराचा तांदूळ आहे सर? 30 रुपये दराचा तांदूळ आहे. 35 रुपये दराचा तांदूळ म्हणजे दोन प्रकारचा तांदूळ आहे. एक 30 रुपयाचा तांदूळ आहे, दुसरा 35 रुपयाचा तांदूळ आहे. प्रश्न कळाला पाहिजे, वाचता वाचता कळाला पाहिजे. कोणत्या प्रमाणात मिळवावा? म्हणजे मिश्रणास 24 रुपये पर केजी दराने विकल्यास. विकल्यास हा शब्द आला ना, म्हणजे 24 रुपये ही तुमची विक्री किंमत आली राजांनो. कोणती किंमत आहे? विक्री किंमत. विकल्यास 25% राजांनो तोटा होतोय. आता बदललाय ना. मागच्या दोन प्रश्नामध्ये नफा हा शब्द होता, या प्रश्नामध्ये तोटा हा शब्द आहे. आता 25% तोटा व्हायला 100वर 25% तोटा. मग मला सांगा रे तुम्ही, विक्री किंमतीचं पर्सेंटेज किती झालं असेल? 100वर 25% तोटा म्हणजे विक्री किंमतीचं पर्सेंटेज होणार आहे 75%. साधी सिंपल. नफा म्हणलं की 100वर वाढ, तोटा म्हणलं की 100वर घट. ही कन्सेप्ट सगळ्यांना माहित असली पाहिजे. 75% जर विक्री किंमत असेल तर ती किती रुपयाच्या बरोबर आहे? ती आहे 24 रुपयाच्या बरोबर. किती रुपयाच्या बरोबर? 24 रुपयाच्या बरोबर. आपल्याला मूळ किंमत काढायची म्हणजे 100%ची किंमत काढायची. तर 100% बरोबर किती रुपये होईल असं म्हणलेलं आहे. तिरकस गुणाकार करणं चालू करूयात. काय? 100 गुणिला 24 आणि भागाकारात कोण येईल? 75% जे आहे तेच. चला भाग 100 आणि 75 या दोघांना 25 न भाग जातो. देऊन टाका. कितीचा भाग जाईल? 25 ने 100 ला भाग दिला तर 25 चोक 100 म्हणत असतो. 25 ने 75 ला भाग दिला तर 25 त्रिक 75 म्हणत असतो. 3 ने 24 ला भाग द्या. 3 1 3, 3 8 24, आणि 8 गुणिला जर 4 केलं तर 8 चोक 32 रुपये. म्हणजे 32 रुपये हा तुमच्या मिश्रणाचा दर होणार आहे. जो आपला 30 रुपये किलोचा तांदूळ आणि 35 रुपये किलोचा तांदूळ एकत्र केल्यास जो मिश्रणाचा दर होणार आहे 32 रुपये होणार आहे. आणि मिश्रणाचा दर भेटला म्हणजे ऑलमोस्ट खूप साऱ्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या असतात. ही गोष्ट लक्षात असू द्यायची. सोपी गोष्ट. चला एक तांदूळ दिलाय सर 30 रुपयाचा आणि दुसरा तांदूळ दिलाय सर 35 रुपयाचा आणि मिश्रणाचा दर दिलाय 32 रुपये. मिश्रणाचा दर कधीही मध्ये लिहायचा आहे, हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगलाय. अजून परत एकदा सांगून देतोय. तिरकस वजाबाकी करायची. 30 मधून 32 वजा होणं शक्य नसतात. 32 मधून 30 वजा करा आणि अपोजिट साईडला लिहा. 32 मधून 30 गेले, राहिले किती? 2. 35 मधून 32 वजा करा. 35 मधून 32 वजा केल्यास राहत आहेत किती? 3. राईट. म्हणजे माझा रेशो आलाय 3:2. लहानात लहान होणं शक्य नाही, मग हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. 3:2 या प्रमाणात आम्ही तांदूळ मिसळणार. त्यावेळेस आमचा मिश्रणाचा दर 32 रुपये होणार आणि आम्ही त्याला विकणार कितीला? 24 ला. म्हणजे आमचा तोटा होणार आहे 25%. बस या पद्धतीने आमचं आन्सर आलं पाहिजे. कोणत्या प्रमाणात मिळवावा? तर 3:2 या प्रमाणात मिळवावा असं आमच्या या प्रश्नाचं आन्सर आलं. चालेल. चला बघूयात पुढचा प्रश्न. पुढे काय म्हणते पुढचा प्रश्न बघा. हा आपलं हे ऍप्लिकेशन आहे ड्रीम विजन नावाचं.
तुम्हाला हे ड्रीमविजन नावाचं ऍप्लिकेशन आपल्या प्ले स्टोरला सुद्धा मिळेल. तुम्हाला नाही मिळालं तर मला व्हॉट्सअपला हाय मेसेज टाका, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर मला हाय मेसेज टाकायचा, तुमचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव पाठवायचं, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल. तुम्हाला ज्याही प्रश्नाची अडचणी असतील तुम्ही त्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता. आपले विद्यार्थी मित्र तुम्हाला त्याचे आन्सर विथ एक्सप्लेनेशन शेअर करत असतात. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही पण शेअर करायचे. नाही जमत आहे त्याला मेसेज टाका, तुमचे मित्र तुम्हाला मेसेज आन्सर सांगतील, त्यामध्ये मीही कधी आन्सर सांगत असतो. चालेल, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आपलं ऍप्लिकेशन आहे, याच्यावर सर्व प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत. तुमच्या एका दिवसामध्ये तुम्ही जेवढा खर्च करतात त्या फीस मध्ये तुम्हाला कोर्सेस उपलब्ध आहेत. खूप कमी आहे, कारण पैसे कमवणे हा उद्देश नाहीये, त्यामुळेच फीस कमी ठेवलेली आहे. चालेल, चला वेळ वाया न घालवता चालू करा पुढच्या प्रश्नाला. काय म्हणतो पुढचा प्रश्न बघा, तोट्यावालाच प्रश्न आहे. एक तांदूळ आहे 30 रुपये दराचा तांदूळ आणि 38 रुपये दराचा. दोन प्रकारचे तांदूळ आहे, एक 30 रुपयाचा, दुसरा 38 रुपयाचा. कोणत्या प्रमाणात मिळवावा, म्हणजे मिश्रणास मित्रांना झाले मिश्रणास करायला. मिश्रणात 28 रुपये पर केजी दराने विकल्यास, म्हणजे 28 रुपये ही विक्री किंमत आहे. 20% काय होतो, तोटा होतो. 20% तोटा होतो म्हणते. तोटा म्हणलं की लगेच कळायला पाहिजे. 100वर 20% तोटा म्हणजेच आमची विक्री किंमत झाली पाहिजे 80%. किती टक्के झाले पाहिजे, 80%. आणि 80% बरोबर मग तुम्ही किती रुपये करणार आहात, 80% बरोबर 28 रुपये करणार आहोत आपण. किती रुपये करणार आहोत, 28 रुपये. हे 80%. आपल्याला 100%ची किंमत काढायची आहे, तर 100% बरोबर किती रुपये, बस या प्रश्नाचा आन्सर शोधायचा आहे. तिरकस गुणाकार करणं चालू करा. काय म्हणावं लागेल, सर 100 गुणीला 28 भागाकारात कोण येईल रे राजांनो, 80. 100ला आणि 80ला दोघांना 20 ने भाग जातो, देऊन टाका. 20 100, 20 चोक 80. 4 आणि 28ला 4 ने भाग जातोय, 4 1 4, 4 7 28. दोघांचा जर गुणाकार केला तर 7 5 35 रुपये, म्हणजे 35 रुपये हा तुमच्या मिश्रणाचा दर होणार आहे. कोणाचा, मिश्रणाचा. विक्री किंमत नाही, मिश्रणाची मूळ किंमत. मिश्रण दोन प्रकारचे तांदूळ आहेत. पहिला तांदूळ आहे सर 30 रुपयावाला आणि दुसरा तांदूळ आहे 38 रुपयावाला, आणि दोघांचा मिश्रणाचा दर आलाय 35 रुपये. चला तिरकस वजाबाकी सुरू. 30 मधून 35 जात नाही, 35 मधून 30 वजा करा. 35 मधून 30 गेले, राहिले किती, 5. 38 मधून 35 वजा करा. 38 मधून 35 वजा झाले मित्रांनो, राहतात किती, 3. म्हणजे तुमच्या मिश्रणाचा रेशो किती आला पाहिजे इथे, 3:5 या प्रमाणात जर तुम्ही तांदूळ मिक्स केला त्याची मूळ किंमत होणार 35 रुपये आणि विक्री किंमत जर 28 झाली तर तुम्हाला तोटा होणार आहे 20%. संपलं माझ्या प्रश्नाचा आन्सर. 3:5 या प्रमाणात मिक्स करावं लागेल असं म्हटलेलं आहे. चांगल्या पद्धतीने या चारही प्रश्नाचे, 2 नफ्याचे 2 तोट्याचे, अशा 4 संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. संकल्पना 2च आहे, 4 प्रश्न तुमचे क्लिअर झाले पाहिजे. पण इथून पुढे याच प्रश्नावर थोडासा चेंज होत असतो. कशा पद्धतीने चेंज होतो ते पहा. पुढचा प्रश्न बघूया, त्याच पद्धतीचा प्रश्न आहे का बघू द्या एकदा मला. नसेल तर मग आपण पुढे चालूया. थोडंसं तुम्हाला देतो, हा थोडासा वेगळा आहे. बघा आता प्रश्न समजून घ्या पहिल्यांदा. प्रश्न समजून घ्या. बघा काय म्हणते, एक तांदूळ दिलाय 40 रुपये, तांदूळच आहे का, साखर दिली, हा 40 रुपये किलोग्राम दराच्या किती किलोग्राम, हा शब्द फोकस करा, किती किलोग्राम, म्हणजे 40 रुपये किलोची साखर किती घेतली हे मला माहित नाही. किती किलोग्राम साखरेमध्ये 32 रुपये किलोची साखर, किती रुपये किलोची, 32 रुपये किलोची 60 किलोग्राम साखर. बघा बॉक्स जे केले, इथलची साखर किती आहे माहित नाही, 32 रुपये किलोची साखर किती घेतली, 60 किलो साखर घेतली एवढं माहित आहे. म्हणजे तुम्ही नाही का दुकानात गेल्यावर दोन प्रकारच्या साखर आहेत, एक 60 रुपये किलो 40 रुपये किलोची साखर आहे, दुसरी 32 रुपये किलोची साखर आहे. ही जी 32 रुपये किलोची साखर आहे तुम्ही 60 किलो खरेदी केली आहे, पण 40 रुपये किलोची किती घेतली ते आपल्याला माहित नाही, तेच शोधायचं आपल्याला. त्या दोन साखर घेतल्या आणि मिळवल्या, म्हणजे मिश्रणास 42 रुपये किलो दराने विकले. आता ज्या दोन्ही मिक्स केल्यात, 40 रुपये किलोची घेतली किती ते माहित नाही, पण ती घेतली आणि मिक्स केली. 32 रुपये किलोची 60 किलो साखर घेतली आणि ती त्या मिक्सरमध्ये मिक्स केली आणि 42 रुपये किलो दराने विकल्या, त्यावेळेस 20% नफा झाला. किती टक्के नफा झाला, 20%. प्रश्न असा फोडून फोडून आम्हाला कळालाच पाहिजे, प्रश्नात डाऊटच नसला पाहिजे, प्रश्न पूर्ण कळायला पाहिजे मित्रांनो. राईट, प्रश्न पूर्ण कळाला असेल, सॉरी अशी अपेक्षा करतो. आणि चलतो पुढे प्रश्नाकडे. कसं सोडवणार बघा. आता प्रश्न बघा समजून घ्यायचा आहे, एकच मिनिट. हा चला, काय 42 रुपये किलो साखर आहे, 20% नफा व्हायला. 20% नफा म्हणजेच काय रे मित्रांनो, तर 20% नफा म्हणजे सर 120%. राईट, 120% म्हणजेच किती रुपये, 42 रुपये. 42 रुपये आपल्याला काढायची मूळ किंमत. मूळ किंमत म्हणजे 100% बरोबर किती रुपये. राईट, हे 100% बरोबर किती रुपये. तिरकस गुणाकार करून पहिल्यांदा मूळ किंमत काढून घ्या. काय सर, 100 गुणीला 42 भागाकारात कोण येणार आहे, 120. 100ला आणि 120ला या दोघांना कोण भाग जातो, 20 न भाग जातो. देणं चालू करूयात. 20 1 20, 20 5 100,
20 एक 20, 20 सख 120. 6 ने 42 ला भाग जातो देऊन टाकूयात. 6 एक 6, 6 7 42, दोघांचा गुणाकार केला 7 5 35 रुपये. म्हणजे 35 रुपये हा तुमच्या मिश्रणाचा दर आलाय. किती रुपये? 35 रुपये हा तुमच्या मिश्रणाचा दर आलेला आहे. आता मिश्रणाचा दर 35 रुपये भेटला असेल, पहिल्यांदा मिश्रणाचा रेशो काढून घेऊयात ना. रेशो प्रमाण आतापर्यंत जे काढत आलोय काढून घेऊयात. चला सर, आमच्याकडे एक साखर आहे 40 रुपये किलोची. 40 रुपये किलोची साखर आहे आणि दुसरी किती रुपये किलोची आहे? 32 रुपये किलोची. मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या, हे रुपयामध्ये दिले आणि हे किलोग्राम मध्ये दिले, मिक्स करायचं नाही. दोघातला फरक कळायला पाहिजे. 32 रुपये पर किलोग्राम ही प्राइस आहे आणि 60 किलो ही साखर घेतलेली आहे. असं दोघांना मिक्स नाही करायचं बघा जन. चल, करणार नाही अशी अपेक्षा. नंतर आता राहिले 35 रुपये. 35 रुपये हा मिश्रणाचा दर आहे. तर मिश्रणाचा दर तुम्ही कुठे लिहित असतात? सेंटरला लिहित असता. हे तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. वजाबाकी करा. 40 मधून 35 वजा केले मित्रांनो. 40 मधून 35 केल्यास किती राहिले? 5. 35 मधून 32 वजा करा. 32 मधून 35 वजा होत नसतात. चला वजा केले, फरक काढायचा सरळ सरळ. 3:5 हा त्यांचा रेशो आलाय. म्हणजे तुम्ही 40 रुपये किलोवाली जर साखर 3 किलो घेतली तर तुम्हाला 32 रुपयेवाली 5 किलो घ्यावं लागणार आहे. एक नॉर्मल गोष्ट बघा, तुम्हाला 32 रुपये किलोवाली साखर किती किलो घ्या म्हणले? 60 किलो घ्या म्हणले. हे 32 रुपये. 32 रुपये किलोची साखर तुम्ही 60 किलो घेतली. किती किलो घेतले? 60 किलो. इथं लिहून टाकतोय. त्याच्या खालीच लिहायचं 60 किलोग्राम तुम्ही ही साखर घेतलेली आहे. पण त्याचा रेशो तर 5 आलाय ना. रेशो किती आलाय? 5 रेशो आलाय आणि तुम्ही साखर प्रश्नामध्ये दिली 60. व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं. रेशो आलाय 5, साखर दिले 60. म्हणजे किती पट आहे रे? 5 ला कितीनं गुणावं लागेल? सर 5 ला 12 ने गुणावं लागेल. म्हणजे 12 पट आहे. 12 पंचे 60 म्हणत असतो. 12 पट घ्यावं लागेल. आणि इकडे 12 पट घेतले असेल तर सेम या रेशोला सुद्धा 12 नेच गुणायचं. याची सुद्धा 12 पटच घ्यायची. मग करा गुणाकार. 12 1 12, 12 2 24, 12 3 36. म्हणजेच आम्हाला ही म्हणजेच 40 किलोग्राम वाली साखर राजांनो किती किलोग्राम घ्यावं लागेल? 36 किलोग्राम घ्यावं लागेल. त्याच वेळेस मिश्रणाचा दर 35 रुपये होईल आणि 20% नफ्याने आम्ही त्याला 42 रुपयाला विकणार. हे संपलं माझा आन्सर. मग किती घ्यावी लागेल साखर? तर 36 किलोग्राम साखर घ्यावी लागेल. ऐसा आपण को बोलना पडेगा. समजा? समजलं असेल चांगल्या पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये. परत सांगतो ऐका. 40 रुपये किलोची एक साखर होती, दुसरी होती 32 रुपये किलोची. राईट. मग आम्ही विकली 42 रुपयाला. 42 रुपयाला विकल्याने आम्हाला फायदा व्हायला 20%. 20% फायदा म्हणून आम्ही 120% घेतले. 120% म्हणजे 42 रुपये, तर 100% बरोबर. काटाकाटी केली. मिश्रणाचा दर भेटला आम्हाला 35 रुपये. मग आम्ही मिश्रणाचा दर सेंटरला लिहून टाकलाय. मिश्रणाचा दर सेंटरला लिहिला. तिरकस वजाबाकी केली. रेशो भेटला आम्हाला 3:5. 5 बरोबर 60 दिले. 3 बरोबर 36. एक गोष्ट लक्षात असू द्या, ही जी 60 किलो साखर दिली ना, ही 60 किलो साखर ही ज्या प्राइसच्या पुढे दिली, म्हणजे 32 रुपयाच्या पुढे दिली ना, 32 रुपयाच्या पुढे, तर 32च्याच खाली घ्यायची, 40च्या खाली घ्यायची नाही. ही गोष्ट क्लिअर असू द्या. तुम्हाला हळूहळू पुढे चलून कळेल प्रश्नामध्ये. बघा नंतरचा प्रश्न काय म्हणतोय. पहिले प्रश्न फोडून घ्या. एक साखर आहे, साखर दिले ना, 22 रुपये पर किलोग्राम दरात किती किलोग्राम, किती माहिती आहे का आम्हाला? नाही. किती किलोग्राम साखरेत 29 रुपये किलोग्राम दराची 40 किलो साखर मिळवावी. म्हणजे मिश्रणात 20 रुपये पर केजी दराने विकल्यास 20% तोटा होईल. 20 रुपये विक्री किंमत आहे, 20% तोटा. सांगा तुम्हीच पटकन बोलायचं, मनातल्या मनात बोलायचं, बरोबर आलं का बघायचं. 20% तोटा. 20% तोटा म्हणजे किती किती टक्के रे? 80%. 80% बरोबर तुमची प्राइस किती रुपये झाली? 80% बरोबर प्राइस झाली सर 20 रुपये. आम्हाला 100% बरोबर काढायचे. 100% बरोबर किती? 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार फास्ट जमला पाहिजे मित्रांनो. तर मी या पेनने समजून सांगतोय म्हणून तुम्हाला ट्रिक्स वगैरे काही सांगत नाही, सरळ सरळ गुणाकार सांगतोय. चला 100 गुणिला 20 भागाकारात किती? भागाकारात 80. काटाकाटी करणं चालू करा. 20 एक 20, 20 चोक 80. 4 ने 100 ला भाग दिला, कितीचा भाग जाणार आहे? 25चा. म्हणजे 25 रुपये हा तुमच्या मिश्रणाचा दर होणार आहे. किती रुपये? 25 रुपये तुमच्या मिश्रणाचा दर झालाय. चला करूयात पुढे. एक साखर आहे 22 रुपये केजीची आणि दुसरी साखर आहे 29 रुपये पर केजीची आणि मिश्रणाचा दर आहे 25 रुपये. किती रुपये आहे? 25 रुपये. तिरकस वजाबाकी करा. 22 आणि 25 वजाबाकी केली. 25 मधून 22 गेले, राहिले 3. 29 आणि 25. 29 मधून 25 गेले, 29 मधून 25 गेल्यास राहतात मित्रांनो 4. म्हणजे तुमच्या मिश्रणाचा रेशो आला 4:3. 4:3 या प्रमाणात तुम्हाला साखर मिक्स करावी लागेल. आता नॉर्मली एक गोष्ट सांगा, ही 40 किलोग्राम जी साखर आहे, ही 40 किलोग्राम साखर ही 29 रुपये पर केजीची आहे. म्हणून आम्ही या 3च्या खाली लिहिणार किती किलोग्राम? 40 किलोग्राम. अरे वा, पॉईंट मध्ये आन्सर येणार आहे. चालत काय टेन्शन घ्यायचं नाही, लोड घ्यायचं नाही. पॉईंट मध्ये येऊ द्या, कसं येऊ द्या. 40 किलोग्राम येणार ना. मग किती पट आहे सर?
या 3च्या 40 हे किती पट आहे? एक नॉर्मली गोष्ट विचार करा. 40ला सरळ सरळ आपण इथे करूयात 40/3. चला किती होते? 3 1 3, बाकी उरला एक झाले 10, 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9. मग पॉईंट मध्ये जाणार आहे 13 पूर्णांक, बाकी उरला एक 39 पर्यंत गेला 1/3. 13.1/3 इतकी पट आहे. राईट, 1/3 इतकी पट आहे, किंवा तुम्ही 40/3 पट म्हणलं तरी चालतंय. राईट, मग आता तितकीच पट आम्हाला इथं गुणिले किती करावं लागेल? मग एक तर 13.1/3 पट एवढं करावं लागेल. राईट, पॉईंट मध्ये असल्यामुळे, किंवा 13.3333 केलं तरी तुम्ही चालत, किंवा तुम्ही यालाच काय करू शकता 40/3 केलं तरी चालत. चला गुणिले करूयात. मग काय होईल इथे? कोणतं करूयात आपण? हे 40/3 करूयात आहे ना. 40/3 गुणिले 40/3. काटाकाटी काटाकाटी गुणाकार 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 इकडेच करूयात, वर करूयात, इथे करूयात. चला इथं करूयात. बघा सर 40 गुणिला 40/3 गुणिला किती होईल? 4 होईल. चल काटाकाटी होणं शक्य नाही, मग काय होईल? 160/3. चला भाग द्या. 3 1 3, 3 5 15, उरला 1 झाले 10, 3 1 3 51, वर किती? 3 5 15, उरला 1 झाले 10, 3 त्रिक 9, बाकी उरला 1/3, म्हणजे 53.1/3 किलोग्राम. म्हणजेच आम्हाला इथं साखर घ्यावं लागेल सर 53.1/3 kg इतकी आपल्याला साखर घ्यावी लागेल, असं मला म्हणावं लागेल. काही अडचण नाही, पॉईंट मध्ये सुद्धा आन्सर येऊ शकतात मिश्रणाचे. त्याचाच हा एक प्रश्न की आम्हाला 53.1/3 किलोग्राम एवढी साखर घ्यावी लागणार आहे, असं आपल्या प्रश्नाचं आन्सर आलं पाहिजे होतं. चालेल, चला बघूयात पुढचा 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 प्रश्न. चला काय म्हणते बघा. 9 किलोग्राम, आता ऑलरेडी पॉईंट मध्येच आहे प्रश्न. बघा 9 किलोग्राम किमतीची किमतीची किती किलोग्राम माहित नाही, 9 किलोची किती साखर घेतली माहित नाही, किती किलोग्राम साखर 7 किलोग्राम किमतीच्या 27 किलोग्राम म्हणजे 7 रुपये किलोची 27 किलो साखरेमध्ये मिसळली पाहिजे, जेणेकरून मिश्रणास 9.24 किलोग्राम दराने विकून 10% नफा मिळवला जाऊ शकतो. 10% नफा लगेच कळायला पाहिजे सर. 10% नफा म्हणजेच आमची विक्री किंमत झाली पाहिजे 110. 110 म्हणजेच काय? 9.24 रुपये हे विक्री किंमत आहे ना. मग विक्री किमती पद्धतीने आपण त्याला मांडून टाकलात. 100% बरोबर. बघा 100% बरोबर किती हे इथे लिहून टाकूयात. सर 100% बरोबर किती? चला तिरकस गुणाकार करणं चालू करून द्या. तिरकस गुणाकार करणं चालू करूया. काय म्हणताय सर? 100 गुणिले 9.24 भागाकारात कोण 110. राईट, हे जर पॉईंट उडवला, इथं पॉईंट आहे, हा पॉईंट उडवला, पॉईंट नंतर 2 अंक आहे, 2 आणि 4 24 आहे. पॉईंट उडवला तर खाली 2 शून्य वाढणार, वाढव्यात 2 शून्य, डायरेक्ट करूया. तिथं 2 शून्य वाढले, हे 2 शून्य व हे 2 शून्य कटले, म्हणजेच माझ्याकडे राहिले 924/110. आता या दोघांना कोण भाग जातोय? या दोघांना 11ने भाग जाणारच, त्याचमुळे प्रश्न दिलेला असणार आहे. देऊन बघूयात. 11 1 11 वाचा 0 जशा तसा, नंतर 11 8 88, 92 मधले 88 गेले, उरले 4, 11 4 44, म्हणजेच राहिले 84/10. आता कोणत्याही संख्येला जर 10 भाग देतोय, या 10 भाग देतोय, तर आपल्याला एक संख्या सोडून पॉईंट द्यायचं असतं. म्हणजे माझं उत्तर येणार आहे 8.4. काटाकाटी फास्ट जमली पाहिजे. 8.4 हा आमच्या मिश्रणाचा दर असणार आहे मित्रांनो. किती रुपये? 8.4 रुपये पर केजी हा आपल्या मिश्रणाचा दर आहे. चला मांडणी चालू करूयात. सर एक साखर आहे 9 रुपये केजीची आणि दुसरी साखर आहे 7, आणि दोघांच्या मिश्रणाचा दर 8.4. तिरकस वजाबाकी करा. 9 मधून 8.4 वजा करा. 9 मधून 8.4. चला वजाबाकी केली तर किती राहतात रे? 8.4 गेले 9 मधून 0.6. 8.4 मधून 7 वजा करा. राईट, वजा केले राहत आहेत 1.4. 1.4 दोन्हीकडे पॉईंट सारखा आहे. पॉईंट नंतर एक अंक आहे, इथं पण पॉईंट नंतर एकच अंक आहे. काही लोड घ्यायचा नाही, सरळ सरळ पॉईंट उडवला तरी चालतो. म्हणजे इथं राहणार आहे 14 आणि इथं कोण राहणार आहे 6. लहानात लहान होऊ शकतं. 2 7 14, 2 त्रिक 6, म्हणजे रेशो आलाय 7:3 या प्रमाणात मिक्स करावी लागेल. कोणत्या प्रमाणात? 7:3 या प्रमाणात मिक्स करावी लागेल असं म्हणावं लागेल. घेऊन टाकूयात रेशो इकडे. काय? 7:3. चला मला सांगा, ही 27 किलो जी साखर आहे ही किती रुपयाची प्रमाणे आहे? 7 रुपये किलो प्रमाणे आहे. 7 रुपये किलो प्रमाणे 27 रुपये किलो साखर आहे. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. 27 रुपये किलोची जी साखर आहे ही या 3च्या 27 किलो. बोला पटकन, 3च्या किती पट 27 किलोग्राम आहे? तर तुम्ही म्हणाल सर 3ची 9 पट आहे. किती पट आहे? 9 पट. मग आम्हाला पण इथं 9 पटच करावी लागेल. किती पट करावी लागेल? 9 पट.
करा गुणाकार 9 7 63 म्हणजे आम्हाला 9 रुपये किलोची जी साखर आहे ती 63 किलो साखर घ्यावी लागणार आहे मित्रांनो. किती किलो साखर घ्यावी लागणार आहे? 63 किलो साखर घ्यावी लागणार आहे का ऑप्शन मध्ये? हा आहे ऑप्शन मध्ये. आणि हा प्रश्न टीसीएसच्या एक्झाम्पलला विचारलेला आहे, त्यामुळे तिथूनच हा प्रश्न घेतलेला आहे आणि या टाईपचे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चालेल, अशाच पद्धतीने आपल्याला सर्व प्रश्न कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपला हा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण या नंबरवर मेसेज करू शकता. आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ड्रीमविजन या नावाने आपलं ऍप्लिकेशन सुद्धा आहे, तिथे जाऊन आपण भेट देऊ शकता. नक्कीच आपण पुढचा व्हिडिओ यापेक्षा चांगल्या प्रश्नाचा घेऊन येणार आहे. तो प्रश्न व्यवस्थित पाहत चला. प्रत्येक प्रश्नाची आपण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. तुम्हाला ही जर पीडीएफ पाहिजे असेल आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. नसेल टेलिग्राम चॅनलला जॉईन नाही सापडली तर मला हाय मेसेज टाका, मी तुम्हाला शेअर करतो ही पीडीएफ मिश्रण या प्रकरणावरची. अजून खूप सारे टाईप याच्यावरचे येणं बाकी आहेत, ते आपण लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आवडत असेल आणि तुमचा फायदा यामधून होत असेल तर 100% अशी मनापासून इच्छा आहे की तुम्ही मित्रांपर्यंत शेअर करावे. चालेल, चला थांबूयात, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद, धन्यवाद. अभ्यास करत राहा, काय अडचण आली तर नक्कीच कळवा. धन्यवाद, जय हिंद.